कुठल्याही गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तो निष्पक्ष सर्व बाजू समजून घेतला पाहिजे आणि योग्य आरोपीला योग्य ती शिक्षा सुनावली पाहिजे। पण बुलढाण्यातून पोलिसांच्या निष्काळजीपणाचा हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या एका चुकीच्या तपासामुळे एव्हाना हलगर्जीपणामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। जिला मृत समजून पोलिसांनी हत्या प्रकरण उघड केल्याचा दावा केला। तिच्या हत्येप्रकरणी वडिलांना तिच्या भावाला खाक्या दाखवत जेलमध्येही पाठवलं। तीच मुलगी आज जिवंत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आणि एकच खळबळ उडाली। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 20 दिवसांपूर्वी जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरामध्ये एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता। मृतदेहाजवळ महिलेचं शीर देखील सापडलं होतं। घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फॉरेन्सिक तपासही सुरू केला। तपासानंतर पोलिसांनी दावा केला की हा मृतदेह मध्य प्रदेशातील शिवानी बापूराव कळमेकर या विवाहित महिलेचा आहे। शिवानीचं एका तरुणाशी अनैतिक प्रेमसंबंध होते आणि हे कथित प्रेमसंबंध तिच्या कुटुंबियांना मान्य नव्हते आणि त्यामुळे तिच्या वडिलांनी आणि भावाने मिळून तिची हत्या केली आणि महाराष्ट्रातील जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजुरा धरणाच्या भागामध्ये हा मृतदेह आणून टाकला, अशी कहाणी पोलिसांनी मांडली। गुन्ह्याचा तपास केला म्हणून गाजावाजाही झाला, कौतुकही झालं। या सर्व प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला। विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी या प्रकरणात मार्गदर्शक म्हणून या प्रकरणाचा छडा लावल्याचा दावाही केला। पोलिसांवरती कौतुकाची स्तुतीसुमनं उधळली गेली, प्रकरणाचा उलगडा केला, यामुळे कौतुकही झालं। या आरोपांवरून शिवानीचे वडील बापूराव कळमेकर आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली। गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही बुलढाणा कारागृहामध्ये शिक्षा भोगतात। मात्र आज या संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं, कारण ज्या शिवानीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्या शिवानीच्या हत्येप्रकरणी तिच्या भावाला आणि बापाला बुलढाण्याच्या जेलमध्ये बंद करण्यात आलेलं आहे, तीच शिवानी आज तिच्या प्रियकरासोबत पोलीस स्टेशनमध्ये जिवंत हजर झाली। बुरहानपूर पोलीस स्टेशनमध्ये तिने जबाब देताना स्पष्टपणे सांगितलं की मी जिवंत आहे आणि माझ्या हत्येच्या आरोपाखाली माझ्या वडिलांना आणि माझ्या भावाला जेलमध्ये टाकण्यात आले। हे प्रकरण समोर येताच पोलीस हादरले। यानंतर शिवानीला जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं, तेव्हा या सर्व प्रकरणाची उकल झाली। पोलिसांनी त्या सापडलेल्या मृतदेहाची DNA तपासणी न करता शिवानी कळमेकरच्या वडिलांना आणि भावावरती गुन्हा दाखल केला आणि त्यांना जेलमध्ये टाकलं। एवढंच नाही, चौकशी दरम्यान पोलिसांनी खाक्या दाखवत दोघांना हा गुन्हा कबूल करायला भाग पाडल्याचंही त्यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय। हमारा गांव का शिवानी भाई और अरुण वो गांव से फरार हो गया। फिर 1 महीना हो गया। फिर जलगांव जामुद को पुलिस आ गया और ये शक के द्वारा पे वो गुमनामी में वो दोनों को उठा के लेके गए, बापूराम और अजय को। गुमनामी में कौन से आरोप में उठा के लेके? ये मर्डर का किसका मर्डर? कि शिवानी भाई का। तो भाई ये सर लोग ने हमको ये भी नहीं बताया कि भाई तुम्हारी शिवानी का मर्डर यहाँ हुआ, तो हमको उसका कुछ भी प्रूफ बताया नहीं कि जलाया, पोस्टमार्टम करा, ये कुछ भी नहीं बताया। किसने नहीं बताया? ये साहब लोगों ने। कौन से कहा के साहब? ये जलगांव जामुद के, पुलिस ने? हाँ आरपी वाले ने। और ये दोनों को 5 बजे उठा के सीधा काकनाल लेके गए और फिर 2-4 लड़के उनका भी नाम बताया, उसके भाई के भी नाम बताया, उसको भी बहुत फोड़ा। फिर आखिरी 12:30 बज गया, फिर हमको सबको हकाला। फिर बोलता आप इनको रात में सिंगम बना के बताना पड़ेगा। फिर बेचारे को रात में बहुत धोया तो हाँ ही हो गया, वो तुमको हाँ ही करना पड़ेगा बोलता, नहीं तो तुम घर मारेगा बोलता। ऐसा किसने हाँ बोला? ये सर लोगों ने बोला, कौन से कहा के सर लोग? यहाँ के जलगांव जामुद के। तो बेचारा वो फिर मारते मारते हाँ हो गया। अब उनको पोस्टमार्टम का ये नहीं बताया और लड़की का फोटो नहीं बताया, कुछ नहीं बताया। भाई फोटो बता सकता तो भाई मैं मर्डर कर सकता। अपराधी को मारेगा तो हावी बोलना पड़ेगा ना। आप तुम 4 जने मेरे को मारेगा तो मैं तो हावी बोलना है, मेरे माँ को मैं काट दिया करके। त्यामुळे या प्रकरणामध्ये बुलढाणा आणि जळगाव जामोद पोलिसांचा मोठा निष्काळजीपणा समोर आला। पण मात्र ज्या महिलेचा मृतदेह सापडला होता ती नेमकी कोण होती हा प्रश्न अजूनही उपस्थित होतोय। बुलढाणा पोलीस या घटनेबद्दल बोलताना म्हणाले की आरोपींनी आमची दिशाभूल केली, सदर आरोपीला अटक करणं क्रमप्राप्त असल्यानं आम्ही अटक करून कायदेशीर कारवाई केली। पोलीस स्टेशन जळगाव जामोद गुन्हा रजिस्टर नंबर 283/26 या गुन्ह्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की खकनार पोलीस स्टेशन मध्य प्रदेश जिल्हा बुरहानपूर येथील ग्राम खडकी येथे एक मिसिंग महिला आहे। त्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता त्यांना असे दिसून आले की
म्हणजे त्या तिथल्या मुलीच्या वडिलांनी आणि भाऊने कबूल केले की आम्ही या मुलीचा, शिवानी या मुलीचा खून केलेला आहे. आता जेव्हा अशी माहिती मिळते एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये, तर गंभीर, आता हा एक हिनियस क्राईम आहे, गंभीर आणि हिनियस क्राईम आहे. अशा गुन्ह्यामध्ये जेव्हा आम्हाला माहिती मिळते त्यावेळेस आरोपींना अटक करणे आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढे काम करणे क्रमप्राप्त असते. त्या दृष्टीने सदर गुन्ह्यामध्ये ती अनोळखी महिला असल्या कारणाने त्यांचे ब्लड सॅम्पल घेणे, DNA प्रोफायलिंगला पाठवणे, त्याची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. अनोळखी महिला असल्याने ही माहिती मिळाल्याने त्यांना अटक करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांचे ब्लड सॅम्पल घेतलेले आहे. ब्लड सॅम्पल घेऊन ते आम्ही FSL ला पाठवले आहे. जेव्हा FSL चे रिपोर्ट्स मिळण्यासाठी आम्ही पुन्हा एक स्मरणपत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्हाला त्यामध्ये पुढे काय आहे हे आम्हाला कळणारच आहे. परंतु कालच आम्हाला खकनार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक जाधव यांच्याकडून माहिती मिळाली की ती सदर मृत महिला शिवानी बापूराम कलमेकर ही जिवंत आहे. त्या दृष्टीने सदर मुलीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवले आहे आणि व्हेरिफिकेशन करत आहोत, तिचे बयान घेत आहोत आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही करत आहोत. आता पोलिसांनी स्पष्टीकरण तर दिलं, पण या प्रकरणी पोलिसांवरतीही काही कारवाई होणार का? असं कोणत्याही प्रकरणाची शहानिशा न करता, DNA चाचणी न करता कुणालाही गुन्हेगार ठरवणं आणि जेलमध्ये पाठवणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.